महाराष्ट्रात आपल्या कडक आणि तडफदार कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती होताच राज्यातील भेसळ माफियांचे धाबे दणाणलेत। मुंढेंनी पदभार स्वीकारताच कारवाईचा धडाकाच सुरू केलाय। शहरांपासून थेट ग्रामीण भागांपर्यंत त्यांच्या नावाची मोठी धास्ती पसरली आहे। जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर त्यांनी छेडलेल्या या युद्धामुळे सध्या बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे। मुंढेंच्या आक्रमक मोहिमेमुळे बाजारातून बनावट दूध आणि पनीर अचानक गायब झालं असून अनेक भागात या दोन्ही पदार्थांचा अचानक मोठा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या धसक्यामुळे ग्रामीण भागात भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या बंद दिसतायत। मुंढेंच्या रडारावर आता भ्रामक जाहिराती करणारे सेलिब्रिटी देखील दिसतायत। पण प्रश्न असा उपस्थित झालाय की मुंढेंच्या कारवाईमुळे अचानक दूध आणि पनीरचा तुटवडा का निर्माण झालाय? बाजारातून पनीर आणि दूध कुठं गायब झालंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय LS मराठी। तुकाराम मुंढे यांनी FDAचा पदभार हाती घेताच प्रशासनातील सुस्ती झटकून सर्व अधिकाऱ्यांना थेट मैदानात उतरण्याचे आदेश दिलेत। जनतेच्या आरोग्याशी खेळणारा एकही भेसळखोर सुट्टा कामा नये अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली आहे। मुंढेंच्या पथकांकडून कधी, कुठे आणि कसा छापा टाकला जाईल याचा कोणताही नेम नसल्याने केवळ शहरातच नाही तर ग्रामीण भागातील गावागावांमध्ये कमालीची धास्ती निर्माण झाली आहे। अनेक तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये भेसळयुक्त दूध किंवा अन्न पदार्थ विकणारे काही व्यावसायिक आणि टपरी चालकांनी कारवाईच्या आणि दंडाच्या भीतीने आपली दुकानं आणि टपऱ्या स्वतःहून बंद ठेवल्याचं पाहायला मिळतंय। धक्कादायक बाब म्हणजे मुंढेंच्या रडारावर केवळ छोटे दुकानदार किंवा कारखाने नसून आरोग्याला हानिकारक असलेल्या किंवा भ्रामक दावे करणाऱ्या अन्न पदार्थांची आणि औषधांची जाहिरात करणारे मोठे सेलिब्रिटी देखील आलेत। खोट्या जाहिराती करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवरही कायदेशीर बडगा उगारण्याची तयारी मुंढेंनी केली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने अत्यंत गोपनीय रीतीने राज्याच्या विविध भागात धाडी टाकण्याचं सत्र सुरू केलं असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट साहित्य जप्त केलंय। पाम ऑइल, डिटर्जंट आणि घातक रसायनांचा वापर करून बनवले जाणारे शेकडो किलो एनालॉग पनीर म्हणजेच बनावट पनीर जप्त करून नष्ट करण्यात आले। तर महामार्गांवर आणि डेअरीच्या बाहेर रासायनिक दुधाचे टँकर पकडण्यासाठी विशेष नाकेबंदी करण्यात आली आहे। मुंढेंची कारवाई केवळ छोट्या दुकानांपुरती मर्यादित नसून मोठे ब्रँड्सही त्यांच्या कचाट्यात सापडलेत। वर्ध्यातील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या गो संवर्धन गोरस भंडारवर FDAने निकृष्ट दर्जा आणि अस्वच्छता आढळल्यामुळे थेट कारवाई केली। तिथले उत्पादन 8 ते 10 दिवसांसाठी पूर्णपणे ठप्प करण्याचे स्टॉपवर्क आदेश देण्यात आले, ज्याचा फटका हजारो नियमित ग्राहकांना बसला। यावरून मुंढे कोणत्याही मोठ्या नावापुढे किंवा राजकीय दबावापुढे झुकणार नाहीत हे स्पष्ट झालं। तुकाराम मुंढेंनी कारवाईचा बडगा उगारताच बाजारातील गणिते पूर्णपणे बदलली असून भेसळयुक्त पदार्थ बाजारातून पूर्णपणे गायब झालेत। रसायनांपासून दूध बनवणारे आणि पाम ऑइल पासून बनावट पनीर तयार करणारे कारखाने आणि डेअरी चालक कारवाईच्या भीतीने भूमिगत झालेत। FDAच्या हाती लागून थेट जेलवारी होण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून आपला पुरवठा पूर्णपणे थांबवलाय, ज्यामुळे बाजारातील एक मोठा अवैध हिस्सा अचानक नाहीसा झालाय। दुसरीकडे बदनामीच्या भीतीने हॉटेल चालक, रेस्टॉरंट्स आणि किरकोळ विक्रेत्यांनी संशयास्पद किंवा स्थानिक स्वस्त पुरवठादारांकडून पनीर खरेदी करणं पूर्णपणे बंद केलंय। अनेक हॉटेल्सनी तर ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आमच्याकडे फक्त शुद्ध दुधाचं आणि अधिकृत ब्रँड्सचंच पनीर मिळेल असे फलक लावायला सुरुवात केली आहे। परिणामी हलक्या दर्जाच्या आणि कमी किमतीच्या पनीरची आवक बाजारात पूर्णपणे ठप्प झाली आहे। तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळवत भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलंय। पुण्यात वेगवेगळ्या 17 ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये FDAच्या पथकाने तब्बल 47,36,000 रुपयांचा संशयास्पद आणि अत्यंत घातक रसायने वापरून बनवलेला पनीर, खवा, तूप आणि चीज सदृश्य पदार्थांचा साठा जप्त केलाय। या कारवाईमुळे पुणे आणि परिसरातील बनावट पनीरचे कारखाने बंद झालेत। सध्या सर्वसामान्यांना पडलेला मुख्य प्रश्न हा आहे की जर कारवाई भेसळ करणाऱ्या गुन्हेगारांवर झाली आहे तर बाजारात चांगल्या दूध आणि पनीरची कमतरता का पाहायला मिळते आणि हे पदार्थ गायब झालेत कुठे?
तर आपल्या बाजारपेठेत शुद्ध दुधाच्या पुरवठ्यापेक्षा बनावट किंवा रासायनिक पद्धतीने तयार केलेल्या दूध आणि पनीरचा वाटा खूप मोठा आहे। मुंडेंच्या धसक्यामुळे हा अवैध पुरवठा एका झटक्यात बंद झालाय। मात्र अधिकृत आणि शुद्ध दूध पनीर बनवणाऱ्या प्रामाणिक डेअरींकडे मर्यादित साठा असल्यामुळे ते बाजारात अचानक वाढलेली ही मोठी मागणी लगेच पूर्ण करू शकत नाहीत। मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे ग्राहकांना सध्या शुद्ध दूध आणि पनीरसाठी वणवण करावी लागत असून दोन्ही पदार्थांचा तीव्र तुटवडा जाणवतोय। मुंडेंच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच विभागांमध्ये एकाच वेळी धडक सत्र सुरू केले। अवघ्या सुरुवातीच्या काही दिवसातच 130 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले। यामध्ये नियमबाह्य आणि अस्वच्छ पद्धतीने काम करणाऱ्या 86 आस्थापनांना थेट सील ठोकण्यात आले। या मोहिमेत आतापर्यंत राज्यभरातून 192 हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत। तुकाराम मुंडे यांच्या या आक्रमक सर्जिकल स्ट्राईकमुळे ग्राहकांना काही दिवस दूध आणि पनीर टंचाईचा सामना करावा लागत असला तरी हा तुटवडा तात्पुरता आहे। जनतेच्या आरोग्याशी वर्षानुवर्ष खेळणाऱ्या भेसळ माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध अन्न मिळवून देण्यासाठी हा कडू डोस अत्यंत महत्त्वाचा आहे असं म्हटलं जातंय। मुंडेंच्या या धडाक्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अन्न आणि दुग्ध क्षेत्राला एक नवीन शिस्त लागेल यात शंका नाही असं म्हटलं जातंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।